नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्रो, आज आपण इथं अर्थनियोजनचा प्रॅक्टिस सेट सराव संच म्हणजेच 4.3 म्हणजे 4.3 हा आपण इथं घेऊन आलेलो आहे आणि ते अति महत्त्वाचं आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यासाठी. मित्रो, हा क्वेश्चन आपल्याला 4.3 चा 2 मार्क किंवा 3 मार्क हा कंपल्सरी आपल्याला एक क्वेश्चन असतो. म्हणजेच हे आपल्याला इथं करून गेलं म्हणजेच की आपल्याला 2 मार्क किंवा 3 मार्क कंपल्सरी आपल्याला पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आता हे सराव संच मध्ये आपल्याला एकदम सोपा आणि 2 ते 3 मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे हा प्रॅक्टिस सेट. ओके, म्हणजे हा सराव संच. तर विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा. आपल्या आता इथं तुम्हाला आधी हे माहित पाहिजे की बेटा बाजारभाव ओके जेव्हा इक्वल असतो तेव्हा दर्शनी किंमत जेव्हा बाजारभाव इक्वल टू दर्शनी किंमत तेव्हा असते, तेव्हा आपली ही कंडिशन असते कशावर असते बेटा? सममूल्यावर. सममूल्य. ओके, एक 3 कंडिशन आहेत आणि दुसरी कंडिशन आहे जेव्हा बाजारभाव ग्रेटर दॅन असतो दर्शनी किमतीपेक्षा. दर्शनी किंमत. ओके, तेव्हा आपलं ही कंडिशन असते आधी मूल्यावर. कशी असते? आधी मूल्यावर. आणि जेव्हा जेव्हा लहान असते दर्शनी किमतीच्या, तेव्हा कंडिशन असते आपली अवमूल्यावर. अव अवमूल्यावर. ओके, हे 3 कंडिशन आपल्याला इथं माहित पाहिजेत. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे आपला. कोणता फॉर्म्युला आहे बेटा? इथं बाजार भाव इक्वल टू असते दर्शनी किंमत आधी मूल्य. ओके, हा फॉर्म्युला. ओके, ह्या फॉर्म्युल्यानुसार हा आपल्याला इथं तक्ता सोडवता येईल आणि एकदम सिंपल आहे. जेव्हा बाजारभाव दर्शनी किमतीच्या इक्वल असते तेव्हा सममूल्यावर असते, तेव्हा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा मार्केट काय असते? आधी मूल्यावर असते. आणि बाजारभाव जर दर्शनी किमतीपेक्षा जर लहान असेल तेव्हा अवमूल्यावर असते. आणि बाजारभाव इक्वल टू दर्शनी किंमत प्लस आधी मूल्य. ओके, याच्यासाठी हा तक्ता भरण्यासाठी आपल्याला हे एवढं पुरेसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आपल्याला पहिली कंडिशन मध्ये काय दिलंय? दर्शनी किंमत दिली. काय दिली? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत किती दिली बेटा इथं? 100 रुपये दिली. काय दिली? 100 रुपये. आणि तुझा बाजारभाव काढायचे म्हणाले. काय काढायचे? बाजारभाव काढायचे. तर बाजार बाजारभाव म्हणजेच तुझं काढायचे आणि इथं दिले सममूल्य. आता तुम्हाला सांगितलं होतं की सममूल्य म्हणजे काय? बाजारभाव आणि दर्शनी किंमत काय असते मित्रा? इक्वल असते. कधी? सममूल्यावर. आणि कंडिशन दिली सममूल्य म्हणजे तुझा काय बेटा इथं? म्हणजे दर्शनी किंमत इक्वल टू बाजारभाव. काय असते बेटा? बाजारभाव. दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये. म्हणजे तुझा बाजारभाव बी काय राहणार आहे? बाजारभाव बी काय राहणार आहे? 100 रुपये. म्हणजे तुझा बाजारभाव काय निघाला? बाजारभाव बरोबर 100 रुपये. ओके, म्हणजे इथं आलं तुझं 100. काय आलं बेटा? 100. ओके, आता काढ दुसरं. आता दुसरं काय म्हणलंय बघ इकडे. दुसरं काय काढायचे बेटा आपल्याला? आधी मूल्याची किंमत दिली 500 आणि बाजारभाव दिलाय 575. चल बघ इकडे. दुसरी कंडिशन दिली तुला आधी मूल्य. आधी मूल्य किती दिले बेटा तुझं? 575. आणि तुझा बाजारभाव दिलाय 500. तुला काढायचे दर्शनी किंमत. काय काढायचे? दर्शनी किंमत. मग आता दर्शनी किंमत काढता वेळेस तुझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? म्हणजे सूत्र आहे. बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत प्लस आधी मूल्य. दर्शनी किंमत प्लस आधी मूल्य.
अधिमूल्य. तर बाजारभाव किती आहे? 500. दर्शनी किंमत किती आहे? आपला फॉर्म्युला काय बेटा? बाजारभाव इक्वल टू दर्शनी किंमत प्लस अधिमूल्य. म्हणजेच दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत काढायची ना. अधिमूल्य किती आहे तुझे? 575. म्हणजे तुझी दर्शनी किंमत किती राहणार आहे? दर्शनी किंमत 575 मायनस 500 म्हणजे तुझी किती आली बेटा? 500 रुपये, 75 रुपये. किती आली तुझी? 75 रुपये. किती आली? 75. म्हणजे तुझं इथे किती येणार आहे? 75. काय येईल बेटा इथे? 75. आणि हे येईल तुझं 100. ओके. आणि आता बघ, इथं 10 रुपये आहे आणि इथं 5 रुपये आहे. म्हणजे तुझं मित्रा बाजारभाव का आहे इथं? बाजारभाव 5 रुपये आहे आणि तुझी दर्शनी किंमत किती आहे? 100. म्हणजे तुझं हे का आहे इथं? 100. हे 10 रुपये. म्हणजे ही व्हॅल्यू पेक्षा ही व्हॅल्यू तुझी दर्शनी किंमत कशी आहे? मोठी आहे. म्हणजे तुझं हे कशावर राहणार आहे? अवमूल्यावर राहणार आहे. इथं काय येईल? अवमूल्य. ओके. कशावर राहणार आहे? अवमूल्यावर येणार आहे. 3 कंडिशन आहेत. हे 3-4 फॉर्म्युले त्याच्यावर हे आपल्याला येत. सममूल्य म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात. अधिमूल्य म्हणजे आता अधिमूल्य 500 दिले, बाजारभाव 575 आहे तुझा. बाजारभाव 575 आहे. आपलं काय दिले? बाजारभाव 575 आहे. हे जे काढले होते ना आपण, हे 500 आहे आणि हे 575 आहे. म्हणजे 575 हे दर्शनी किंमत प्लस अधिमूल्य 500. 500ला इकडे घेऊन ये. मायनस 500 बरोबर दर्शनी किंमत बरोबर किती आलं हे? त्याच्यामधून 75. म्हणजे दर्शनी किंमत किती निघालं बेटा तुझं? दर्शनी किंमत किती निघालं तुझं? दर्शनी 75 रुपये. ओके. हे तुझं चल. कळालं? आता बघ, तुझा बाजारभाव इथं दुसरं गणित. बाजारभाव काय दिले? 80. 80 रुपये. ओके. बाजारभाव 80 आहे. होते तेव्हा दर्शनी किंमत दर्शनी किंमत दर्शनी किंमत दर्शनी किंमत तुझी 100 रुपये. आणि शेअर्स किती आहेत बेटा तुझ्याकडं? शेअर्स आहेत तुझ्याकडे 100. विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने लाभांश दिला. लाभांश किती दिला? 20%. किती दिला? 20% दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर. तर मित्रा, आता इकडे लक्ष दे. तुला अगोदर परताव्याचा दरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. परताव्याचा दर परताव्याचा परताव्याचा दर म्हणजे लाभांश भागिले एकूण गुंतवणूक इंटू 100. किती आहे? एकूण 100. ओके. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला लाभांश काढावा लागेल आणि एकूण गुंतवणूक काढावं लागेल. मग अगोदर काय कर? एकूण गुंतवणूक काढून घे. म्हणजे गुंतवणूक एकूण गुंतवणूक म्हणजे काय? शेअर्स शेअर्सची संख्या. म्हणजे जेवढे शेअर्सची संख्या गुणिले काय? बाजारभाव. काय? बाजार म्हणजे संख्या गुणिले बाजारभाव. काय बेटा? बाजारभाव. आता बघ, एकूण गुंतवणूक काढायची. शेअर्सची संख्या किती आहे तिथं? 100.
तुझा बाजारभाव किती आहे 80, म्हणजे तिथं किती निघालं? बाजारभाव किती आहे तुझा 80 रुपये. तर 8,000 तुझी काय निघाली? एकूण गुंतवणूक निघाली. काय निघाली? एकूण गुंतवणूक. मग तुझा लाभांश काढायचे. मग लाभांश काढण्यासाठी लाभांश कशावर असतो बेटा? लाभांश आपल्या दर्शनी किमतीवर असते. म्हणजे 20% दर्शनी किमतीच्या. दर्शनी किंमत. बरोबर? तर 20/100 गुणिले दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. तर हा झिरो कटला, हा झिरो कटला. म्हणजेच किती रुपये निघाले? 20 रुपये. किती निघाले बेटा? 20 रुपये. किती निघाले लाभांश? 20 रुपये निघाला. ओके. तर लाभांश आता हे कोणाचा निघाला? एका शेअर्सचा निघाला. तर आपल्याला काय काढायचे? 100 शेअर्सचा. म्हणजे 100 शेअर्सचा लाभांश. म्हणजेच 20 रुपये गुणिले 100 शेअर्स. 20 रुपये गुणिले 100 शेअर्स आहेत. आपल्याकडे किती शेअर्स आहेत? 100. हे जे काढले आपण एका शेअर्सचा लाभांश काढलाय. कोणाचा? एका शेअर्सचा लाभांश निघाला. म्हणजेच इथे किती आलं बेटा? इथं हे 2,000. किती आलं? 2,000 रुपये 100 शेअर्सचा आपल्याला लाभांश निघाला. मग ठेवा इथं परतव्याचा दर. परतव्याचा दर म्हणजेच काय फॉर्म्युला आहे बेटा? लाभांश भागिले एकूण गुंतवणूक इंटू 100 म्हणजे 100. ओके. आता लाभांश किती आहे टोटल? 2,000. एकूण गुंतवणूक किती आहे तुझी? 8,000. आणि हे 100. हे किती आहे? 100. तर चल बेटा कर. किती आलं? एकूण गुंतवणूक शेअरची संख्या गुणिले बाजारभाव. ओके. बा 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 बा. शेअर्स आपल्याकडे 50 दिलेत मित्रा. नीट लक्षात घे. काय पण करू राहिला तू? काय मित्रा? आपल्याकडे 100 शेअर्स नाहीत, 50 शेअर्स आहेत रे वागा. 50 शेअर्स आहेत रे. कोणी सांगलं नाही ना बेटा. किती येत? 50 शेअर्स आहेत. मग 50 शेअर्स म्हणल्यावर तुझं इथं 50 येईल. शेअर्सची संख्या इथं 80. आपण किती 100 लिहिल्या. इथं किती येईल? सगळंच गणित मिटल्या जाईल. अरे काय केला रे राजा तू? काय केला रे राजा तू? इथं 50 गुणिले 80, 8×5 = 40, म्हणजे तुझं इथं 4,000 येईल बेटा. आणि हे तुझं बरोबर आहे. दर्शनी किंमत 100 रुपये आहे, हे बरोबर आहे. आणि लाभांश म्हणजे इथं तुझं हे जे भेटलं ना, हे 100 शेअर्स नाहीत. इथं तुझे किती शेअर्स आहेत बेटा? 50 शेअर्स आहेत. 5 दुनी 10. म्हणजे तुझे इथं किती आले बेटा? इथं 50 गुणिले किती लाभांश? 20 रुपये. म्हणजेच 5 दुनी 10 आणि हे 1,000 रुपये. ओके. काय आलं? 1,000 रुपये. तर लाभांश किती आहे तुझा? लाभांश आला तुझा 1,000 भागिले हे 4,000 इंटू 100 बरोबर. 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, हा झिरो कटला, हा झिरो कटला. 4ने याला भागला तो 4×25 म्हणजे किती टक्के? परतव्याचा दर 25%. कळालं? विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं बाजारभाव 80 आहे तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीवर 50 शेअर्स घेतलेत विकत. किती? 50 शेअर्स. इथं बघा बाजारभाव 80, दर्शनी किंमत 100, शेअर्स 50, लाभांश 20. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. आणि 50 गुणिले 80 म्हणजे 8×5 = 4,000. एका शेअरचा लाभांश 20%च्या दर्शनी किमतीच्या. 20% भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 20 रुपये. तर 100 शेअर्सचा आहे का आपला इथं
नाही मित्रा, इथं आहे आपला काय बेटा, इथं इथं आहे आपल्या 50 शेअर्स. किती आहे? 50 शेअर्स. आपण इथं 100 शेअर्स घेतले होते. नीट लक्ष देऊन गणित करायचं बेटा. आपण इथं 100 शेअर्स घेतले होते, आपण 50 शेअर्सचा काढायचा होता. ओके, तेव्हा आता हे गणित कसं आहे बेटा? ओके आहे. थोडं गणित काळजीपूर्वक करायचं. गणित एक म्हणाले आणि आपण एक सॉल्व्ह करायला, तर शेवटी जाऊन गणित चुकते बेटा. समजलं? समजलं असेल तर याला स्क्रीनशॉट काढा आणि पुढचं गणिताला आपण लावू. अच्छा. आता बघा पुढचं गणित. आता काय म्हणते, जोसेफ यांनी खालीलप्रमाणे आता शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक करा म्हणाले. ओके, आता कंपनी ES साठी आपण कंपनी ES साठी गुंतवणूक काढू. दर्शनी किंमत किती आहे? नीट घे बघ रे बापू, दर्शनी किंमत बघ इकडे. दर्शनी किंमत किती आहे? एकदा चेक कर. 2 रुपये आहे. किती आहे? 2 रुपये. आधी मूल्य किती आहे? आधी मूल्य आधी मूल्य किती आहे बेटा? आधी मूल्य आहे आपलं 18 रुपये. किती आहे? 18 रुपये. असलेले शेअर्स किती आहेत? शेअर्स आहेत आपल्याकडे किती आहेत? 200 शेअर्स आहेत. ओके, मग याला एकूण गुंतवणूक काढायची. एकूण गुंतवणूक काढण्यासाठी आपल्याला आधी माहित पाहिजे बेटा बाजारभाव. काय पाहिजे? बाजारभाव. बाजारभाव म्हणजेच काय? दर्शनी किंमत, दर्शनी किंमत प्लस आधी मूल्य. आधी मूल्य काय बेटा? आधी मूल्य. दर्शनी किंमत म्हणजे आधी मूल्य. दर्शनी किंमत किती आहे? 2 रुपये. आधी मूल्य किती आहे? 18 रुपये. म्हणजे किती रुपये आलं बेटा इथं? 20 रुपये. बाजारभाव किती आला? 20 रुपये. किती शेअर्स आहेत? 200. तुला किती काय काढायचे? एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. बाजारभाव. शेअर्सची संख्या किती आहे बेटा? शेअर्सची संख्या आहे आपली 200. 200 गुणिले बाजारभाव किती आला? 20 रुपये. म्हणजे बेदोनी 4, म्हणजे किती आलं इथं? 4,000 रुपये. म्हणजे कंपनी ए साठी काय निघाले? 4,000. तसंच आपल्याला काढायचे कंपनी बी साठी. कंपनी बी साठी चल नीट लक्ष दे. कंपनी बी साठी बाजारभाव किती आहे तुझा? बाजारभाव आहे तुझा 500. किती आहे बेटा? 500. असलेले 45 शेअर्स. शेअर्स किती आहेत? शेअर्स आहेत आपले 45. तर तुला एकूण गुंतवणूक काढायची. बाजारभाव दिलाय, शेअर्स दिलाय. डायरेक्ट तू काढू शकतोस की एकूण गुंतवणूक गुंतवणूक एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक बरोबर काय आहे बापू? शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्स किती आहेत? 45. आणि बाजारभाव किती आहे तुझा? 500. 5 ला 5 हातच्या आली 2, 4 पंचे 20 आणि 2 22 आणि 2 झिरो लावून टाक. हे तुझे 22,500. तिथे काय आली? गुंतवणूक आली. ओके, इथं 200 शेअर्स घेतल्या, बाजारभाव फक्त 20 रुपये होता. इथं बाजारभाव 500 आहे आणि शेअर्स किती घेतल्या? 45. ही कंपनी निघाली, बी निघाली. आणि कंपनी सी साठी बघू. कंपनी सी साठी सी काय म्हणलंय? कंपनी सी साठी बघ इकडे. कंपनी सी बाजारभाव 10,540. 10,540. कंपनी सी साठी तुझा बाजारभाव किती आहे? 10,500. किती आहे बेटा? 10,540. 10,540. आणि शेअर्स शेअर्स किती आहेत? शेअर्स आहेत तुझा फक्त एक शेअर. म्हणजे तुझी इथली एकूण गुंतवणूक काढ. एकूण गुंतवणूक
एकूण गुंतवणूक म्हणजेच शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. ओके. शेअर्स किती आहेत? एक आहे. बाजारभाव किती आहे? 10,540. म्हणजे किती आलं? 10,540. कंपनी काय केली? 10,540 गुंतवली. तर क्वेश्चन काय म्हणलं विचार आपल्याला? एकूण गुंतवणूक करायची. टोटल एकूण गुंतवणूक करायची. कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी साठी. तर बघ आता, म्हणजे एकूण गुंतवणूक कंपनी ए साठी, कंपनी ए प्लस कंपनी बी प्लस कंपनी सी साठी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कंपनी ए म्हणजे किती आले आपले? 4,000. कंपनी ए चे किती आले ते? 4,000 प्लस कंपनी बी चे किती आले ते? कंपनी ए 4,000, कंपनी बी 22,500. 22,500 प्लस कंपनी सी साठी किती आहेत? 10,540. या टोटलची बेरीज मारा. म्हणजे 10,540 आणि 22,500, 22,500 आणि तुझं येईल टोटल 4,000. कर बेरीज. 0 ला 0, 4 ला 4, 5 आणि 5 10, चारले 1, 4 आणि 5 6 7, म्हणजे इथं आलं 37,040. टोटल आली तुझी 37,040 रुपये. कंपनी ए, कंपनी बी आणि कंपनी सी साठी तुझं टोटल एवढं निघालंय. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं 3च प्रॉब्लेम घेऊ. राहिलेले 2 क्वेश्चन दुसऱ्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बाय.